नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये रोमा हॉटेलच्या बाजूला असणारा जो अरुंद पूल आहे, रोड मोठा आणि पूल लहान, आणि याच पुलावर हा खड्डा आहे, हा मध्यभागी खड्डा आहे। हे खड्डा, या खड्ड्यामध्ये अचानक एखादं वाहन येऊ शकतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट होऊ शकतो, अपघात होऊ शकतो। आणि हा जी पूल आहे, हा पूल अरुंद आहे। खरं म्हणलं तर ह्या पुलाच्या बाजूला रोड इथपर्यंत येतो, रोड इथपर्यंत येतो। आणि हे पुलाच्या खाली खड्डा आहे आणि या ठिकाणापर्यंत जी पूल यायचा, रोड यायचा, तो आला नाही। हे पूल आहे, अरुंद पूल, हा अरुंद पूल आहे। आणि इथं फार मोठा खड्डा आहे। हे खड्डा या पुलाची आणि या रोडचा भाग इथपर्यंत आहे, रोडचा भाग इथपर्यंत आहे। आणि हे जे पोल दिसतात, पोल, लाईटचे पोल, हे लाईटचे पोल इथं आहेत, हे लाईटचे पोल इथं। आणि तिकडले बघा, आपण तिकडले पोल दाखवूया। हे बघा, मोठा खड्डा, फार मोठा अचानक अपघात या खड्ड्यामध्ये होऊ शकतो। हे खड्डा अचानक जर तिकडून वाहन आलं तर नीट या खड्ड्यामध्ये जाऊ शकता। आणि या खड्ड्याचं अंतर बघा किती खोल आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे। हे पूल, जे पुलाचं अंतर अरुंद आणि रोड पुढे आहे, रोड इथपर्यंत आला पाहिजे खऱ्या नेमानं, इथपर्यंत। हा जो पोल आहे वरचा, लाईटचा पोल, हे पोल, या पोलच्या बरोबरीने रोड, त्या पोलच्या बरोबरीने हे पोल असले पाहिजे। हे पोल कसं वाकडं झालंय बघा, किती दिवसापासून पोल आहे असा वाकडा? हा, किती दिवसापासून? 10-15 वर्षापासून आहे। ही जी खड्डा आहे ना हे पोलचा, तिथे काय ॲक्सिडेंट झाले का? भरपूर ॲक्सिडेंट झाले। म्हणजे हे रोड इकडल्या बाजूला आणि पूल अरुंद आणि रोड पुढं असताना हे पूल का बरं मोठा केला नाही? शासनानं केला नाही ना। हा, जीवितहानी झाल्यावर करतील। शासनाचा डोळा जीवितहानी झाल्यावर होईल। जीवितहानी झाल्यावर शासनाचे डोळे उघडतील। बघा प्रतिक्रिया कशी आहे ती। ओय महाराज, अरे ही पूल अरुंद आहे, रोड मोठा असताना पूल अरुंद आहे, पूल अरुंद आहे, रुंद आहे। हो, पूल आहे का कळते का तुम्हाला? पूल अरुंद आहे, कमी आहे, मोठा करायचं तिला। आणि कमी असल्यामुळे ऍक्सिडेंट होईल का नाही? खड्डा असल्या मग तुम्ही गप्प काय ह्या एरियातले माणसं काय 100 सांगितलं तर होच म्हणतात, करते नुसतं होय म्हणतात। आणि तुमचे नगरसेवक काय करते त्या भागातले? नगरसेवक काय येते, इथून झालं पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी बोलला का एवढा मोठा खड्डा आहे, हे पूल अरुंद आहे, रोडाचा अंतर जास्त असताना पूल छोटा बनवला आहे, असं कधी बोललो का? काय म्हणणार आहे? हे जी आता ही पोल आहे लाईटचा वाकडा झालेला बघ, इकडे हे पोल मध्ये आहेत बरेचसे पोल, आणि ही पूल आतमध्ये आहे इकडे। ह्या पोलमुळं ॲक्सिडेंट होतात का नाही? होतात की, काय वेळेस आम्ही भरलेत तिथले खड्डे, आम्ही भरलेत खड्डे। तुम्ही भरलेत खड्डे माग? म्हणजे हे पोल जे आहेत, हे पोल दाखवते, पोल रोडमध्ये आहेत, रोडमध्ये आहेत की पोल? म्हणजे काढला पाहिजे का नाही? एखादं वाहन जर धडकलं तिथं तर धोका आहे का नाही? मग हे या पोलमुळं काय धोका आहे का रे? ही मध्ये रोड धोका आहे की? धोका आहे ना? धडकतील का नाही लोकांच्या गाड्या?
दोनदा धडकले की आम्ही धडकलो. होय गाडी कोणाची आहे ते? हे जे पोल आहे पोल हा धोका आहे की. धोका आहे का ना हा तर हे पोल रोड मध्ये काढला असल्यामुळे पाहिजे. पोल काढला पाहिजे. धोका आहे हो. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा रोड हा. बनवून एक 4-5 महिने झाले नाही होय की नाही? आहे की नाही हे खड्डा- खड्डा किती मोठा आहे मोठा आहे खड्डा. हा जर गाडी आली तर हे खड्डा आहे खड्ड्यामुळे काय झालं का ऍक्सिडेंट मध्ये हे मोठला खड्डा अचानक झालंय ना म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष आहे खाली गेले म्हणून सांगे गेले नव्हते का तू होती का खाली खड्ड्यात? मग ह्या मध्ये पूल का बरं रुंद झाला नाही पूल आहे लक्ष देत नाहीत आणि काय किती वेळेस सांगतो तिथं जाऊन नगरपालिकामध्ये काहीच करत नाहीत. हो म्हणतात बसतात काय म्हणजे होय म्हणतात का हा. नगरपालिकेच्या अंतर्गत येतं काही नाही येत ना पूर्वी ह्याच्यात येतं ना ते. बॅन सीट हा, आहे. हा. ही सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड आहे तुम्ही लेट आला पण हा? तुम्ही लेट आलो नाही ह्याच्या अगोदर सुद्धा बातमी केली आपण असं आहे का? हा माझं दुर्लक्ष नाही इथला खड्डा माझ्यामुळे बुजला आणि हा रोड सुद्धा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला बोललो होतो हे रोड सुद्धा झाला आता ही खड्डा झालेला हे खड्डा कुणी दाखवला नाही मी दाखवला तर या पोलमुळं आणि त्या मोठ्या खड्ड्यामुळं खड्डा कसला मोठा तिथं हा यावर या काय झालंय खड्ड्यामुळे सांगा दोनदा माणूस पडले की मोटरसायकल घेऊन हा मोटरसायकल दोनदा पडले माणूस मोटरसायकल आतमध्ये गेली डायरेक्ट हा हा माणूस खाली गेलतो ना काय मागणी कराल बरं या खड्ड्याच्या बाबतीमध्ये पोल चांगला करून या, 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 देणे या. ए, थांब रे ही खड्डा या खड्ड्याचा धोका जाणवते का धोका आहे साहेब. हा अचानक जर गाडी आतमध्ये गेली तर धोका आहे. धोका आहे ना जपून गाडी चालव जा हे बघा खड्डा काय म्हणतात या ठिकाणचे नागरिक काय झालं म्हणलं तर दोनदा माणूस पडला खाली हा. मोटरसायकलवर मग तो काय इथं धोका आहे हा जीवितहानी होऊ शकते हो. आणि हे पोल मुळे काय होऊ शकतं हे बी धोकाच आहे ना अचानक हा. इथं रहदारी वाढू शकते धक्का बसला आणि तर कारण खाली खालून पण रोड इकडे येते हा. हे पण रोड इकडे जातो तिकडून रोड इकडे चौ येतो. रस्ता आहे ते. आणि तुमच्या वाड्यामधून ही रस्ता येतो म्हणजे फुल गर्दी आहे गणपतीची मिरवणूक असताना या ठिकाणी फार मोठे भांडण झाले होते गर्दीमुळं आलं का हो. म्हणजे या ठिकाणी जीवितहानी होऊ शकते तर या ठिकाणी जीवितहानी होऊ शकते सार्वजनिक बांधकाम हा रस्ता रोमा हॉटेलच्या बाजूलाच असणारा हा मोठा खड्डा या खड्ड्याकडे आणि तो जो रोडमध्ये आलेला पोल आहे त्या पोलमुळं सुद्धा जास्तीत जास्त हानी होऊ शकते आणि फार तिकडं भारत टॉकीच्या जवळपास पूर्णचे पूर्ण रोडमध्ये पूल आलेले आहेत पोल रस्त्यावर आहेत का नाही थर्ड क्लास नगरपालिका ही Third class. हा. दलिंद्री अवस्था नगरपालिकेची आहे. दरिद्री अवस्था नगरपालिकेची हा बघा टॅक्स भरताव करताव काय सगळं ही खड्डा खड्डा हे तर 12 महिने 12 महिने चालू आहे की बर खड्डे तर एवढे मोठे आहेत हा. टॅक्स घ्यायला आहे नुसतं लुटायला आहे धरले बर हा नुसते लुटायला आहे नगरपालिका. लुटायला नगरपालिका नुसतं बर. लोकांचा टॅक्स घ्यायला नाही करायला टॅक्स घ्यायला बरोबर आहे का Third class टॅक्सच्या आहे बदल्यामध्ये नगरपालिका. सोयी सवलती नाल्या स्वच्छ नाल्या कचरा उचलते ते लोक काय येत नाहीत, काय नाही सगळे गुत्तेदारी यांचे कॉन्ट्रॅक्टर चालू आहे त्यांचे फक्त हप्ते चालू आहे त्यांचे गुत्तेदार जगवण्यासाठी काय हे पोल जे आहे लाईटचा पोल हे रोडच्या मध्ये आहे आहे की बरेच वर्ष झालं आहे धोका आहे का नाही ना भरपूर धोका आहे अरे या पोलवर एवढा मोठा खड्डा आहे या पुलावर आहे की धोका आहे ना त्या खड्ड्यामुळं धोका होऊ शकते हे खड्डा आहे हे बघा खड्डा अचानक ह्या खड्ड्यामध्ये गाडी येऊ शकते अचानक हे खड्डा बघा हे जे ही परिस्थिती आहे हे परिस्थिती आज धाराशिव शहरामध्ये आहे तर धाराशिव शहरामधला सार्वजनिक बांधकाम विभागाचा मेन रोड
रोमा हॉटेलच्या बाजूला असणारा हा पूल अरुंद आहे आणि रोड मोठा आहे. याच्यामुळे पुलाच्या बाजूलाच एक मोठा खड्डा आहे. त्या खड्ड्यामध्ये 100% अपघात होऊ शकतो. आणि हे जे पोल आहेत लाईटचे, हे लाईटचे पोल रोडच्या मध्यभागी असल्यामुळे रोडला वाहन धडकू शकतं आणि तिथंही अपघात होऊ शकतो. तर नगरपालिका असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असो, या विभागानं, या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी या रोडकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या रोडकड, या खड्ड्याकड आणि या अरुंद पुलाकडे लक्ष हे कर्मचारी देतील का, याकडेच लक्ष आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. विचार खरे ते खरे, खोटे ते खोटे. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.